मनाविरुद्ध लग्न भाग 29. बाबा, मला माहीत आहे तुम्ही माझं ऐकत आहात ते. आज तरी बोला ना बाबा, मी एवढा मोठा गुन्हा केलाय का की तुम्ही माझ्याशी बोलणंच टाकलं? रुचीने जड आवाजात बोलली. तिने बाबांना पूजेला बोलवण्यासाठी फोन केला होता. यावेळीही ते उचलणार नाही असेच तिला वाटले होते, पण त्यांनी तिचा यावेळेस कॉल उचलला होता. बोलत नसेल तरीही ते तिचं ऐकत होते. त्यांनी कॉल उचलल्याने रुचीला जसा हुरूपच आला. रुचिता म्हणाली, उद्या माझ्या घरी पूजा आहे बाबा, विक्रम आणि माझ्यासाठी ठेवली आहे आईने. येणार ना तुम्ही? तिकडून नो रिप्लाय. मी तुमची वाट पाहील बाबा. तुम्हाला जर तुमच्या लेकीपेक्षा तिने न केलेली चूक महत्त्वाची असेल तर नक्कीच नका येऊ. हा माझा तुम्हाला शेवटचा फोन असेल. यानंतर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करून त्रास देणार नाही बाबा. तिचा जड आवाज आणखी जड झाला होता. तरीही तिकडून काहीच रिप्लाय आला नाही. तिने थोडा वेळ फोन तसाच कानाला धरून कट केला. वहिनी, प्रिया हाक मारतच तिच्या रूममध्ये आली. तिने पटकन डोळ्यांतून आलेले अश्रू पुसून टाकले. रुचिता म्हणाली, हा प्रिया, बोल ना. वहिनी, तू रडलीस का? प्रियाने तिच्याकडे निरखून पाहत विचारले. रुचिता म्हणाली, छे ग, मी कशाला रडेल? ते डोळे जळजळ करत होते म्हणून आय ड्रॉप टाकले डोळ्यात, म्हणून जरा लाल डोळे झाले. पण आय ड्रॉपने डोळे लाल का होतील? प्रियाची प्रश्नावली. प्रिया, तुला काही काम होतं का? रुची तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत बोलली. हा, ही बघ ना, आईने साडी घेतली तुला पूजेसाठी. किती छान आहे ना, आणि किती छान दिसेल तुला. प्रिया उत्सुकतेने तिला साडी दाखवत. रुचिता म्हणाली, खूप छान आहे. वहिनी, काही झालं का? तिचा एवढा थंड रिस्पॉन्स पाहून प्रिया, नाही ग, बस थोडी थकलीये म्हणून. बोल ना तू. रुची तिला संशय येऊ नये म्हणून तिच्या सोबत गप्पा करायला लागली. पूजेचा दिवस उजळला. निर्मलाबाई सकाळीच उठून तयारीला लागल्या. लवकरच घरची देवपूजा आटपून त्यांनी विक्रम आणि रुचितालाही उठवून दिले. कार्यक्रम छोटासा असला तरी पूजेनंतर जेवणही ठेवले होतेच. मुहूर्तावर सर्व व्हायला हवे म्हणून त्यांची गडबड चालू होती. विक्रमचे मामा मामीही खूप दिवसांनी येणार होते. कशात कमी राहायला नको याची त्या पुरेपूर काळजी घेत होत्या. पंडित आले तशी पूजेच्या मांडणीची सर्व सूत्रे त्यांनी पंडितजीकडे सोपवली आणि त्यांना काय हवे नको ते बघायला सौम्याला ठेवले. ऑफकोर्स सौम्य त्यांना मदत कमी आणि त्यांचं डोकं जास्त खात होता. एकीकडे त्याचे पूजेच्या सामानातले काही खजूर खाणेही चालू होते. रुचीला निर्मलाने लवकर साडी नेसून यायला सांगितले. पूजेसाठी विशेष त्यांनी एक नवी कोरी साडी तिच्यासाठी घेतली होती. थोड्या वेळाने निर्मलाने रुचीची तयारी झाली असेल म्हणून विक्रमलाही त्याचा कुर्ता पायजामा घालून यायला सांगितले. दरवाजा फक्त ओढून घेतला असल्याने तो तसाच रूममध्ये दाखल झाला, पण समोरचं मनमोहक दृश्य पाहून जागीच थबकला. रुची साडीचा पदर पिनअप करत होती. जे भर जरी साडी असल्याने तिच्याच्याने होत नव्हता. चेहऱ्यावरचा शोभेल असा मेकअप, डोळ्यात ओढलेली काजळाची लकीर, ओठांवरची न्यूड लिपस्टिक, केसांचा समोर पफ पाडून घातलेला आंबाडा आणि त्या आंबाड्याला अधिकच खुलणारा त्याभोवती गुंफलेला गजरा, गळ्यात त्याच्या नावाचे असलेले छोटे मंगळसूत्र आणि सोबतच लग्नातील काही दागिने जे तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होते. पदर पिनअप होत नसल्याने तिच्या चेहऱ्यावरचे वैतागलेले भाव ज्यात ती अधिकच लोभस दिसत होती. तिला पाहून तो क्लीन बोल्ड न झाला तर नवलच. त्याला या क्षणी ती स्वर्गातून उतरलेल्या अप्सरेपेक्षा कमी भासत नव्हती. किती वेळ प्रिया, आता लवकर पिनअप करून दे. हां, पदर माझा किती वेळची करत आहे, पण मला होतच नाहीये. रुची वैतागच बोलत होती. मागे खरंच प्रिया आहे का हे पाहण्याचीही तसदी तिने घेतली नाही. तिला आता कॉल करून पिनअपसाठी बोलावले म्हणजे तिचं असेल असे तिला वाटले. पाहुणे मंडळी अजून यायची होती आणि विक्रमला निर्मलाने पूजेतलं काहीतरी राहिलं म्हणून आणायला पाठवले होते, म्हणून तिच्या मते दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता. विक्रमने गालात हसत मागच्या मागेच दरवाजा बंद केला आणि अलगद तिच्या जवळ आला. तिच्या हाताची सेफ्टी पिन घेऊन तिच्या पदराला तो पिनअप करू लागला. त्याच्या शरीराला ओझरता स्पर्श झाला आणि इकडे रुचीचा पाठीचा कणा ताट झाला. त्याच्या स्पर्शाने तिच्या स्वर्गावर काटे आले होते. विक्रम, ती बोलत मागे वळतच होती की विक्रमने तिच्या खांद्याला धरून तिला अडवले. थांब, पिनअप व्हायचं आहे अजून, टोचेल तुला. विक्रम पिन व्यवस्थित तिच्या पदराच्या प्लेट्समध्ये टाकत बोलला. तू इथे काय करतोयस? रुची गडबडून बोलली. काय करतोयस म्हणजे? ही माझी सुद्धा रूम आहे, विसरलीस का?
विक्रम गालात हसत बोलला. एवढा त्याने तिचा पदर व्यवस्थित पिनअप केला होता. पण मी तयारी करत असताना तू इथे का आलास? बाकीचे काय विचार करत असतील? आपण दोघेही एकत्र तयारी करत आहोत. ती बोलतच मागे वळली की तिला दरवाजाही बंद दिसला. तसे तिचे डोळे मोठे झाले. हे काय, तू दरवाजा का लावलास? तुला काही कळते का विक्रम? बाहेरचे आहेत. काय विचार करतील ते लोक? ती आणखी बोलत होती. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले. चूप, किती बोलतेस ग? एवढे बोलण्याऐवजी माझ्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर आतापर्यंत आपल्या 2-3 किस झाल्या असत्या. विक्रम मिश्किल हसत बोलला. त्याच्या त्या वाक्याशर्षी तिचे विस्कारलेले डोळे अधिकच विस्कारले गेले. तिने झटक्यात त्याचे ओठांवरचे बोट बाजूला केले. तुला तर काही लाज शरमच नाहीये. लवकर रूमच्या बाहेर घेऊ विक्रम, रुचिता चिडून बोलली. रुची, एवढी चिडत का आहेस? मला आईनेच पाठवले तयारीसाठी. पण मला काय माहिती इथे मलाच सरप्राईज मिळेल ते. त्याच्या आवाजातील मिश्किलपणा जराही कमी झाला नव्हता. ठीक आहे, तू कर मग तयारी, मी नंतर येईल. रुची तिथून जाण्यासाठी वळलीच होती की विक्रमने तिचा हात धरून तिला जवळ ओढले. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. त्याने तिला त्याच्या दोन्ही हातांच्या गुंफण्यात बंदिश केले. विक्रम, काय करतोयस? रुचीचा त्याच्या तावडीतून सुटण्याचा नाहक प्रयत्न. बायकोवर प्रेम. विक्रम तिच्या डोळ्यांत पाहत तिच्या बाहेर निघालेल्या खट्ट्याळ बटांना तिच्या कानामागे सारत बोलला. त्याचा तो ओझरता स्पर्शही तिच्या अंगावर काटा आणायला पुरेसा होता. त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या स्वर्गातून जणू विजेची थंड लहर वाहून जात होती. काहीतरी जादू होती त्याच्या स्पर्शात, की त्याच्या त्या स्पर्शापुढे ती नेहमी नमून जायची. विक्रम बाहेर सगळे. रुची बोलत होती की विक्रम म्हणाला, कोणीही नाही आलेलं अजून, सगळे घरचेच आहेत आणि तेही आपल्याला कामात गुंतले आहेत. प्रिया पंडित जवळ आहे, सौम्य आईला आणि बाकी बायकांना किचनमध्ये मदत करतोय, पण प्रियाला तर मी. ती बोलत होती की चूप, थोडी शांत राहा ना रुची. विक्रम पुन्हा तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलला. तशी ती शांत झाली. विक्रम म्हणाला, रुची, खूप सुंदर दिसत आहेस. तो गालात हसत बोलला आणि त्याच्या त्या नुसत्या एका वाक्यानेच तिची गाल झरकण गुलाबी झाली. तिने नजरच खाली वळवली. आय हाय, तू अशी लाजशील ना तर माझं कसं होईल रुची? त्याच्या आवाजातील मिश्किलपणा वाढतच जात होता आणि त्या सरशी तिच्या गालावरील लाजेची लाली अधिक गडद होत जात होती. त्याने तिला आरशासमोर नेऊन उभे केले आणि तो तिच्या पाठीमागे उभा राहत तिच्या ब्लाऊजचे नट सोडून पुन्हा तो बांधू लागला. विक्रम, मी बांधले होते ते. रुची आरशातून त्याच्याकडे पाहत बोलली. पण नीट नाही बांधलेस. विक्रम नॉटला व्यवस्थित बोटमध्ये घेत बोलला. तो तिच्या उघड्या पाठीवर हळूवार बोट फिरवत नट बांधत होता. पण इकडे रुचीची हालत मात्र बेकार होत होती. त्याचा स्पर्श तिला दुसरं काही सुचू देत नव्हतं. तिला तसं पाहून त्याला आणखी मजा येत होती. त्याचे तिच्या पाठीवर बोट रेंगाळत नट बांधणे चालूच होतं. रुचिता म्हणाली, विक्रम, आगाऊपणा करू नकोस. नीट बांधायची असेल तर बांध, नाहीतर मी बांधते. नको, बांधतो मी. विक्रम गालात हसत. त्याने मग नीट ब्लाऊजचे नॉट बांधले आणि तिच्या हातांना त्याच्या स्वतःच्या हातात गुंफून पाठीमागूनच तिला मिठीत मारली. त्याचे आणि आपसुकच तिचे हात तिच्या पोटाभोवती गुंफले. त्याच्या अशा मिठीत घेण्याने ती पुरती शहारली होती. त्याने चेहरा तिच्या खांद्यावर टेकवला होता आणि आरशातून तो तिच्याकडेच बघत होता, अगदी प्रेमळ नजरेने. विक्रम, वेळ होईल आपल्याला. आपण दोघीही आतमध्ये आहोत. कोणी हाक मारेल तर चांगलं नाही वाटणार. रुचीला अजूनही त्यांचंच पडलं होतं. काही नाही होणार ग. आपण काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत. एकत्र रूममध्ये आल्यावर बाहेर कल्लोळ उठायला. विक्रम आरशातून तिच्याकडे बघतच बोलला. पण विक्रम बाहेर. ती बोलत होती की त्याने तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट करून एक दीर्घ श्वास घेतला. त्यावरूनच तिला कळलं तो काहीही झालं तरी ऐकणार नाही. म्हणून मग तीही गप्पच बसली. तुला माहीत आहे रुची, तुला जेव्हा बघायला आलो होतो तेव्हा मला थोडंही वाटलं नव्हतं. तू खरंच कधी माझ्या लाईफमध्ये येशील, माझ्यावर कधी प्रेम करशील, माझी जीवनभराची सोबती बनशील. मला, माझ्या परिस्थितीला, माझ्या बहीण भावांना, माझ्या आईला मनापासून स्वीकारशील. पण तू स्वीकारलंस माझं प्रेम, माझी परिस्थिती, माझं कुटुंब, माझं सर्वच. पुढेही मला अशीच साथ देशील ना रुची? मला दुसरं काहीही नको. मला फक्त तुझी साथ हवी जीवनभरासाठी. तू फक्त सोबत असशील तर मी आयुष्यातील कोणत्याही संकटाशी लढायला तयार आहे. देशील ना तू रुची साथ, माझ्या आयुष्यभराची सोबत? विक्रम खूप आतुरतेने विचारत होता. ती त्याच्या हात सोडवून पटकन मागे वळली.
सोबत नसती करायची तर इथे तुझ्यासोबत असते तरी का मी विक्रम. लग्नातील 7 वचने मी भलेही त्यावेळेस मनापासून घेतली नसली, पण आता हे नातं, ती वचने मला मनापासून निभवायची आहेत. आणि हे तुझं नाही, आपलं कुटुंब आहे विक्रम. मी या कुटुंबाला स्वीकारलं नाही, तर या कुटुंबात मी समावली आहे, एक सदस्य म्हणून, कुटुंबाचा एक भाग म्हणून. आणि कुटुंबाचा एक सदस्य त्या कुटुंबाला स्वीकारत नसतो. ते कुटुंब तर त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. हे कुटुंब, हा परिवार आपला आहे विक्रम, फक्त तुझा किंवा माझा नाही. रुची त्याचे दोन्ही हात हातात घेऊन बोलत होती. तिच्या बोलण्याने तो भारावून गेला. त्याने पटकन तिला मिठी मारली. तिच्या बोलण्याने त्याला दुसरा कोणता शब्दच बोलण्यासाठी शिल्लक उरला नव्हता. यापेक्षा जास्त तिच्याकडून त्याची अपेक्षाही कुठे होती. रुची ही त्याच्या पाठीवर हात टेकवून त्याच्या आणि तिच्या मनातील भावनांना वाट देत होती. त्या मिठीत, त्या स्पर्शात आज प्रश्न विरले होते. मनातील अनामिक भीती विरली होती. वहिनी, दादा, आई पूजेसाठी बोलवत आहे तुम्हाला, प्रियाची आवाज देत दरवाज्यावर थाप पडली. आणि दोघेही आपल्या भावनिक विसरण्यातून भावनावर आले. रुचीने पटकन विक्रमला मिठीतून बाजूला केले. येतोय प्रिया, विक्रमचे आतूनच उत्तर. प्रिया त्यांना सांगून निघून गेली. तुला म्हटलं होतं विक्रम, मला बाहेर जाऊ दे, पण नाही. मलाही जाऊ दिलं नाही आणि स्वतःही गेला नाहीस. आता काय विचार करत असतील सर्व. रुचीचा मागचा पाढा आता पुन्हा सुरू झाला होता. ती तिचं राहिलेलं आवरतच बडबड करत होती. विक्रम नकारार्थी मान हलवत त्याचा ड्रेस कपाटातून काढू लागला. रुची बडबडत करतच बाहेर निघून गेली. विक्रम तयार होऊन आला तशी पूजेला सुरुवात झाली. बरीचशी पाहुणे मंडळी आली होती. पूजेची वेळ होईपर्यंत रुचीची नजर दरवाजाकडेच होती. आज तरी बाबा येतील अशा वेडी आशा तिला होती. पण शेवटी पूजेला सुरुवात झाली तरी ते आले नाही. हे पाहून ती मनातच दुःखी झाली. डोळ्यांतून अश्रू यायला होतं, पण तिने ते मोठ्या मुश्किलीने अडगळून धरले होते. चौरंगावर पूजा मांडून पंडितजीचे मंत्र उच्चारण चालू होते. दोघेही पंडित म्हणाले तशी त्यांच्या मंत्रामागे मंत्र उच्चारत समोरच्या कळसावर जोडीने पाणी टाकत पूजा करत होते. रुचीचा विक्रमच्या हाताला तळहात होता. तास पाऊण तास तरी झाला असेल पूजा सुरू होऊन. रुची विक्रम पंडितच्या मंत्रामागे उच्चारले. विक्रमला रुचीचा चेहरा उतरलेला वाटला, म्हणून त्याने तिला इशाऱ्यानेच विचारले, पण तिने काही नाही म्हणून मान हलवली. त्याला संशय येऊ नये म्हणून तिने चेहऱ्यावर हसू आणले. खोटेच, पण ते खोटे हसू न समजण्या इतपत तो नादान नक्कीच नव्हता. आता पूजा जवळपास संपत आली होती. आता तर बाबा येतील अशी आशाच तिने सोडून दिली होती. त्यांचा शेवटचा मंत्र उच्चारण चालूच होता. त्यांचा शेवटचा मंत्र संपला आणि दोघांनीही देवासमोर हात जोडून डोळे मिटले. रुचीने नमस्कार करून डोळे उघडले तसे तिची नजर दरवाज्यातून येत असलेल्या रामरामावर पडली आणि रुचिताचा चेहरा क्षणात खुलला. आतापर्यंत मनात साठलेल्या भावना तिला अनावर झाल्या. कितीतरी दिवसांनी ती आज त्यांना पाहत होती. डोळ्यांच्या दोन्ही कडा ओलावल्याने समोर रामरावांची प्रतिमा डोळ्यांना धुसर दिसत होती. तेही तिच्याकडेच पाहत आहे हे तिला त्या धुसर प्रतिमेतही कळत होते. तिच्या मनातील आनंद ओसळून वाहत होता. त्यांना पाहून नाही, म्हणता नाही, तिच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब ओघळलाच. गालावरून ओघळून तो खाली पडणारच होता की त्याआधीच विक्रमने तो स्वतःच्या हातावर झेलून घेतला. तिने विक्रमकडे पाहिले. त्याने मानेनेच तिला नाही म्हटले. त्याने तिला समोर पाहण्यासाठी इशारा केला. समोर रामरावही डोळे भरून तिच्याकडेच पाहत होते. त्यांनाही त्यांच्या मुलीला एवढ्या दिवसाने पाहून तेवढाच आनंद झाला होता. पूजा संपताच रुची बाबाजवळ आली. ती भरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत होती. बाबा, भरलेल्या आवाजातील तिची अस्पष्ट साद. कशी आहेस रुची? रामरावाचेही डोळे पाणावले होते. तुमच्याशिवाय कशी असेल बाबा? एवढा उशीर असते का यायला? रुचिता डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत बोलली. सॉरी बेटा, खूप प्रयत्न केला लवकर यायचा, पण लवकर निघूच शकलो नाही. रामराव तिच्या डोक्यावरून हात फिरत बोलले. परत माझ्याशी असा अबोला कधीच धरू नका बाबा. आज जर तुम्ही आले नसते तर मी पूर्णपणे तुटून गेले असते. रुचिता त्यांना मिठी मारत बोलली. तिला रडू येत होते, पण बाहेरचेही लोक तिथे असल्याने तिने मोठ्या मुश्किलने स्वतःला आवरले. रामराव म्हणाले, मलाही कुठं तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवत होतं रुची. तुझ्याशी अबोला धरून मी तुझ्यापेक्षा स्वतःला शिक्षा दिली आहे. आज कितीतरी दिवसाने बाप लेक मनात साचलेले भरभरून बोलत होते. त्यांना दुरून पाहणारा विक्रम मनातून सुखावला. त्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले होते. त्याला कालचा दिवस आठवला.
जेव्हा तो त्यांच्या घरी त्यांना पूजेसाठी आमंत्रण द्यायला गेला होता. विक्रम म्हणाला, तुम्ही याल ना मग उद्या पूजेला? बघू. रामराव अजूनही आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. हे बघा बाबा, मला नाही माहीत तुम्ही माझ्याविषयी काय विचार करता. कदाचित रुचीने समीरसारख्या श्रीमंत मुलाला नकारून माझ्यासारख्या परिस्थितीने सामान्य असलेल्या मुलाला स्वीकारले याचाच तुम्हाला सर्वात जास्त राग आलाय. स्वाभाविक आहे, कोणत्याही वडिलांना आपली मुलगी यावेळेस चुकीचंच वाटली असती. पण तुम्ही हे का विसरताय? तुम्ही समीरला रुचीसाठी निवडले तेव्हा रुची आणि माझं लग्न झालेलं होतं. आमचं लग्न नसतं झालेलं आणि तरीही तिने मला निवडलं असतं. तेव्हा तुम्हाला आलेला राग मी समजू शकलो असतो. पण तरीही तुमचं माझ्याविषयी जेही मत आहे ते बाजूला ठेवून प्लीज एकदा रुचीसाठी विचार करून पहा. ती तुमची मुलगी आहे. तुम्ही तिच्यासोबत बोलत नाही आहेत याचा तिला सर्वात जास्त त्रास होतोय. स्वतःला दोषी मानून ती आतल्या आत कुटत आहे. दाखवत नसली तरी ती रोज तुमच्या कॉलची वाट पाहते. मला माहीत आहे तुम्हीही तिला तेवढंच मिस करताय. कदाचित तिच्यापेक्षा जास्त करत असणार. कारण काहीही असलं तरी पोटची लेक आहे तुमची. प्लीज एक वेळेस हट्ट सोडून रुचितासाठी विचार करून पहा. उद्या घरी पूजा आहे. तुम्ही आलात तर खूप छान वाटेल तिला. हवी तर माझी ही विनंती समजा. याल ना तुम्ही? तो खूप आर्ततेने विचारत होता. रामराव काहीच बोलले नाही. पण रुचीच्या आठवणीने ते हळवे मात्र झाले होते. मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच याल. आम्ही वाट बघू तुमची. तो बोलून थोडा वेळ त्यांच्या उत्तराची वाट पाहत निघून गेला. ते बोलले नाहीत, पण येतील याची त्याला त्यांच्या नजरेवरूनच खात्री पटली होती. तो गेल्याच्या 5 मिनिटांनीच त्यांना रुचीचा कॉल आला होता. आज खूप दिवसांनी त्यांनी तिचा कॉल रिसीव्ह केला होता. ती बोलत होती. त्यांना पूजेला येण्यासाठी विचारत होती, पण ते काही बोलूच शकले नाहीत. तिच्या बोलण्याने त्यांचे मन जड झाले होते आणि तिच्या प्रत्येक शब्दांनिशी ते अधिकच जड होत होते. बोलावे खूप वाटत होते, पण तिच्यापुढे आपण कमजोर पडू याची भीती त्यांना वाटत होती. ते तसेच फक्त ती जे बोलत होती ते ऐकत होते. तिच्या हाकेसाठी तरसलेल्या कानांना खूप दिवसांनी तिच्या तोंडातून बाबा ऐकायला मिळाले होते. आज ते कान फक्त ऐकत होते आणि त्यांचे अंतर्मय आपल्या लेकीसाठी रडत होते. विक्रमने त्यांना डिस्टर्ब केले नाही आणि तो बाकीचे काम बघण्यात गुंतला. रुचिता म्हणाली, माझ्यावर पुन्हा असे नाराज नका हो बाबा. तुम्ही बोलले नाही की खूप डिस्टर्ब वाटतं मला. रामराव म्हणाले, आता नाही नाराज होणार रुची. मलाही कुठं तुझ्याशी बोलल्याशिवाय होतं. एवढे दिवस बोलत नव्हतो त्याचा सर्वात जास्त द्रागा मी स्वतःलाच करून घेतला. पण आता असं नाही होणार कधीच. दी इकडे मीही आलो आहे. हां, तुला फक्त पप्पांचंच दिसतं का? प्रशांत काल फुगवून बोलला. तो बोलला तशी रामरावांना बिलगलेली रुची बाजूला झाली. अरे प्रशांत, तू पण आलास? रुची हसत बोलली. तू पण आलास म्हणजे? तुला मी नको यायला होते का? प्रशांत काल फुगवत. अगं अरे तसं नाही रे, पण तुझे क्लास असतात ना म्हणून मला वाटलं तू येणार नाहीयेस. रुचिता हसत बोलली, माझ्या दीच्या घरी जाण्यापेक्षा मला क्लास महत्त्वाचे नाही आहे. प्रशांत बोलला तसे रुचीने त्याला कौतुकाने मिठीत घेतले. रुचिता म्हणाली, काँग्रेस प्रशांत, खूप छान पर्सेंटेज मिळाले तुला 10वीत. अशाच अभ्यास कर म्हणजे बाबाही खुश राहतील. प्रशांत म्हणाला, थँक्स दी. आणि तुला माहीत आहे दी, जिजू काल घरी आले होते. त्यांनीच येऊन काल पप्पांना पूजेत येण्यासाठी कन्व्हिन्स केले. रुचिता म्हणाली, काय? विक्रम काल घरी आला होता? हो, जिजू आले होते काल. पप्पांना समजावत होते खूप काही. आणि तुला? तो बोलत होता की प्रशांत. विक्रम म्हणाला, रुचिताला काम करू दे तिचे. बोलण्यातच वेळ गमावशील का? जा रुची, तुला बाकीच्यांनाही भेटायचं असेल. रामराव म्हणाले, विक्रम वाट बघत असेल तुझी. हो बाबा, आम्ही आलेच. तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी चहा पाठवते. रुची त्यांच्याशी थोडंफार बोलून आनंदातच निघून गेली. ती गेल्यावर रामराव तिचं घर निरखण्यात गुंग झाले.